बाहेरून क्रंची आणि आतून ज्युसी की पहिला घास घेताच वाह हेच तोंडातून बाहेर पडेल. आणि हे फ्राय करत असताना आणि फ्राय करून झाल्यावर घरभर याचा एवढा घमघमाट पसरेल की घरातले आणि शेजारचे तुम्हाला विचारतील आज काय स्पेशल. याच पद्धतीने तुम्ही KFC स्टाईल चिकन सुद्धा करू शकता, फक्त त्यामध्ये मॅरिनेशनच्या वेळेस दही वापरा. तर करायचंय काय, सर्वात आधी कोळंबी आणि मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी इथे वाम घेतलेली आहे. तुम्हाला जे कोणते मासे आवडत असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता किंवा चिकन सुद्धा घेऊ शकता. आता या धुतलेल्या सी फूडवर 2 ते 3 चमचे व्हाईट व्हिनेगर, 2 ते 3 चमचे आले लसूण पेस्ट, 3 चमचे बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, प्रत्येकी 1 चमचा धने जिरे पूड घालून 1 चमचा गरम मसाला, 2 ड्रॉप ऑरेंज फूड कलर किंवा पावडर कलर, 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी ॲड करून एक पेस्ट तयार करून घ्यायची. चिकन फ्राय करत असाल तर इथे 3 ते 4 चमचे दही घालू शकता व्हिनेगरच्या जागी. आता हे फूड कलर घालणे न घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. KFC आणि चायनीज रेसिपीमध्ये फूड कलर हे घातले जातात, यामुळे कलर चांगला येतो एवढंच. आता मॅरिनेट केलेले सी फूड हे किमान 1 तास तरी झाकून ठेवायचे. मग एका बाउलमध्ये 5 मोठे चमचे मैदा आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालून चवीनुसार थोडे मीठ ॲड करायचे आणि हे आधी सगळे छान मिक्स करून घ्यायचे. मग काय, 1 तासानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी उचलून ही मैद्याच्या मिश्रणामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घोळवायची आणि साध्या पाण्यामध्ये एकदा डिप करायची आणि पुन्हा मैद्याच्या मिश्रणामध्ये घोळवायची आणि बाउलला झटकून द्यायची. म्हणजे काही एक्स्ट्राचा मैदा असेल तर तो बाजूला पडेल. ही प्रोसेस तुम्ही 2 वेळा देखील करू शकता जर तुम्हाला जास्त लेयर हवे असतील तर. मी इथे एकदाच ही प्रोसेस केलेली आहे. मैद्याने कोट झालेल्या कोळंबीच्या सुरकुत्या बघू शकता. अशाच प्रकारे मी सगळी कोळंबी ही कोट करून घेतली आणि पाण्याच्या जागी तुम्ही अंड्याचा सुद्धा वापर करू शकता कोळंबी घोळवताना. क्रिस्पी कोळंबी तर बघितलीच असेल. आता सेम याच पद्धतीने वामचा तुकडा आधी मैद्याच्या मिश्रणामध्ये घोळवला, मग त्याला पाण्यात आंघोळ घालून पुन्हा मैद्यामध्ये लोळवले आणि हे फिश सुद्धा गोल्डन कलर आणि क्रिस्पी होईपर्यंत आलटून पलटून फ्राय करून घेतलेले आहेत. कोळंबी फ्राय करायला 4 ते 5 मिनटं वेळ लागतो, तर फिश फ्राय करायला साधारणतः 6 ते 7 मिनटं वेळ पुरेसा आहे. बरं, हे सगळं थोड्याच तेलामध्ये तळून घ्यायचं बरं का, म्हणजे राहिलेलं काही तेल असेल तर तुम्हाला ते पुन्हा नॉनव्हेज ग्रेव्हीसाठी वापरता येईल. इथे कोळंबी आणि वाम तुम्हाला तोडूनही दाखवते. साहित्यांची सगळी लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेवढे चेक करा. खरं तर ही एक स्टार्टर डिश आहे, पण ही वरण भात आणि चपातीसोबत पण मस्त लागते, एकदम क्रिस्पी लागते. असे क्रिस्पी प्रॉन्स आणि फिश फ्राय की KFC वाल्यांनी पाहिलं तर ते म्हणतील, अरे आमची सिक्रेट रेसिपी कुठे गेली.